सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। बातमी अशी की नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे। सर्वत्र सुरू असलेल्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर आहे। ठाण्यात पोलिसांनी रेव पार्टी उधळून लावली आहे। ठाणे पोलिसांनी घोडबंदर रोड परिसरात ही कारवाई केली असून 96 जणांना ताब्यात घेण्यात आले। लाखो रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय। रेव पार्टी सुरू असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असून चरस आणि गांजा तसंच एमडी ड्रग्ज देखील जप्त करण्यात आले। पोलीस अलर्ट आहेत, त्याच्यामध्ये कारवाई झालेली आहे। काही ड्रग्स आहेत, काय म्हणतो त्याला अंमली पदार्थ आहेत, नाही ते काय एमडी वगैरे काय ते भेटलंय। ते पोलीस आयुक्तांनी मला सांगितलंय तिथे जे काय रेव पार्टीमध्ये झालंय त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। या राज्यामध्ये हे मुंबईमध्ये पण ड्रग फ्री मुंबई करण्याचा संकल्प आम्ही मांडलेला आहे। 5000 कोटीचा ड्रग मुंबई पोलिसांनी पकडलेला आहे आणि म्हणून त्या विरोधी पक्षाला आरोप करण्याचा अधिकार नाही। ती सरकार म्हणजे एक नशा आहे। ही सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं। ही कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती। पहा ना तुम्ही, पैशातून निर्माण झालेलं सरकार। महाराष्ट्रातल्या ड्रग्स रॅकेटचं सूत्र हे गुजरातमध्ये धागेदोरे। अख्ख्या देशामध्ये हे ड्रग्सचा पैसा आणि ड्रग्स रॅकेट चालवलं जात आहे आणि त्याचं जो केंद्रबिंदू आहे ते गुजरात आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती आणि याच मंत्रिमंडळ विस्तारावर आता संजय शिरसाट यांनी गौप्यस्फोट केल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। जयंत पाटील सरकारमध्ये येणार होते म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता असं मोठं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आणि याबाबत जयंत पाटील यांनीच प्रस्ताव दिला होता, तसंच याबाबत चर्चाही झाली होती असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत, मनाने अजित पवारांबरोबर आहेत, त्यामुळे आमच्या माहितीप्रमाणे जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता असं शिरसाट यांनी म्हटलंय। शिरसाट यांच्या या गौप्यस्फोटामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय। हा जो विस्तार रखडला होता ना मंत्रिमंडळाचा, जो वारंवार तुम्ही प्रश्न विचारतायत ना, ते जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता आणि ते आज निष्ठेच्या गप्पा करतायत। त्यांनी आता ह्या सगळ्या गोष्टीला आता तरी थांबावं, नसता अनेक गोष्टी जेव्हा बाहेर येतील त्या टायमाला त्यांना सुद्धा आपण कुठे होतो आणि आपलं काय झालं कळेल। जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे। त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू, हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं। आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत, मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे।